नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. पेठवडगाव शहरात 17 ठिकाणी 200हून अधिक संगणकाच्या माध्यमातून राजरोस ऑनलाईन जुगार अड्डा सुरू असून शहरात चर्चेत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हे बेकायदेशीर अड्डे जोमाने सुरू असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या घटनेमध्ये जुगार खेळणारे भिके कंगाल तर मालक आणि तो पोलीस मालामाल झाल्याचे दिसत आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी अनेक महाविद्यालये आहेत. शहरात नगरपालिकेलगत गवत मंडई, भादोले रोड पेट्रोल पंप शेजारी, बिरदेव चौक 2 ठिकाणी, वडगाव हायस्कूल समोर, नवीन वसाहतमध्ये 2 ठिकाणी, कोल्हापूर रोड गणेश मंदिर शेजारी, वाठारमध्ये 2 ठिकाणी यासह एकूण 17 ठिकाणी 200हून अधिक संगणकाच्या सहाय्याने ऑनलाईन जुगार अड्डा चालवला जातो. कोल्हापुरातील मंगेश काबूल अल्ताफ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल नावाच्या व्यक्तीने या व्यवसायाचे जाळे पसरवले आहे. यासाठी शहरात चर्चेत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने मुहमांगी किमतीवर तोंडी परवानगी दिली असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी हे जुगार अड्डे मोबाईलवर खेळले जात होते, पण काही दिवसांपूर्वी मोठी आर्थिक तडजोड झाल्यानंतर त्यांना उघडपणे संगणकाच्या द्वारे ऑनलाईन जुगार अड्डा चालवण्याची परवानगी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये कामगार, युवक वर्ग, महाविद्यालयीन विद्यार्थी आर्थिक हव्यासापोटी अडकले जात आहेत. यामध्ये शहरातील अनेक तरुण कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागलेले आहेत. प्रसंगी काही जणांनी आत्महत्येसारखा मार्ग अवलंबला आहे. या 17 अड्ड्यांवर लाखो रुपयांची उलाढाल दररोजची होत असून अनेकांच्या मात्र गळ्याला फास लागताना दिसतोय. या बेकायदेशीर जुगार अड्ड्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना भनक न देता परस्पर कारभार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. या ऑनलाईन जुगार अड्ड्यामुळे खेळणारे भिके कंगाल तर तो पोलीस आणि मालक मात्र मालामाल झाल्याचे दिसत आहे. या मिळणाऱ्या अवैध व्यवसायातून गुन्हेगारीचे प्रश्नही मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.